नमस्कार मित्रांनो. मागील क्लासमध्ये आपण बक्सारची लढाई, कधी झाली, पुण्यामध्ये झाली आणि कशा प्रकारची झाली याविषयी सविस्तर माहिती बघितली. त्यासोबतच तत्पूर्वी आपण प्लासी युद्ध बघितलं, म्हणजेच प्लासी आणि बक्सारच्या युद्धाने ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते यशस्वी होताना आपल्याला दिसून येते. यानंतरचे पुढचे पाऊल ईस्ट इंडिया कंपनीने कसे उचलले, कोणत्या पद्धतीने टाकले, याविषयी सविस्तर माहिती बघण्याकरिता आपण आज या क्लासमध्ये रॉबर्ट क्लाइव्हची दुहेरी शासन व्यवस्था बघू. यामध्ये दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, ती का राबवली, तिचे गुण काय होते, दोष काय होते आणि तिचं मूल्यमापन, असं आजच्या या क्लासचं आपलं स्वरूप आहे. तर मित्रांनो, दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, तर रॉबर्ट क्लाइव्हने बादशाह शाह आलम आणि अवधचा नवाब शुजा उद्दौला यांच्याशी अलाहाबादचा तह केलेला आपण बघितला. तर या अलाहाबादच्या तहानुसार बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने एक नवीन शासन व्यवस्था लागू केली. तिलाच दुहेरी शासन व्यवस्था किंवा द्विदल शासन पद्धती म्हणून ओळखल्या जाते. ही शासन व्यवस्था इसवी सन 1767 ते 1772 या कालावधीमध्ये लागू होती. यासोबतच 12 फेब्रुवारी 1765 ला बंगालमध्ये निजामत व ऑगस्ट 1765 मध्ये दिवाणी अधिकार हे ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झाले आणि या दिवाणी अधिकारानुसार ईस्ट इंडिया कंपनीने कर वसुली करण्याकरिता आपले शासकीय अधिकारींना नेमता 2 नायब दिवाणांची नियुक्ती केली. दिवाण म्हणजे एजंटची नियुक्ती केली. त्यामध्ये बंगाल प्रांतातील वसुलीकरिता मोहम्मद रेजा खान, तर बिहार प्रांतातील वसुलीकरिता राजा सीताराय यांची नियुक्ती केली. आता ही नियुक्ती यांनी का केली, ते याचं कारण स्पष्ट होतं. ते म्हणजे यावेळी भारतामध्ये शक्तिशाली मराठे होते, निजाम होते, यासोबतच परकीय सत्ताधारी म्हणजे पोर्तुगीज, डच, फ्रेंच हेही होते. आणि जर ईस्ट इंडिया कंपनीने प्रत्यक्ष शासन आपल्या हाती घेऊन जर कर वसुली केली असती तर कदाचित या संपूर्ण सत्तांचा त्याला विरोध झाला असता. आणि म्हणूनच या लोकांच्या, या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यामध्ये भुईफेक करण्याच्या उद्देशानेच रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू केलेली आपल्याला दिसली. तर या दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये परिस्थिती कशी होती, तर वास्तविक शासक हा कंपनी, परंतु कायदेशीर शासक बंगालचा. आणि हीच दुहेरी शासन पद्धती. म्हणजे आपल्याला बघताना काय दिसते, तर इथला कायदेशीर शासक कोण आहे, बंगालचा नवाब आहे, परंतु
वास्तविक मध्ये संपूर्ण सत्ता कोणी हातात आहे तर ईस्ट इंडिया कंपनी हातात. दुसरं म्हणजे इथे झालं काय तर संपूर्ण कर वसुलीचे अधिकार हे कोणाकडे आहे ईस्ट इंडिया कंपनी. परंतु शांतता आणि सुव्यवस्था राबविण्याचं काम कोणाकडे ठेवलं आहे बंगालच्या नवाबाकडे. त्याच्याकडे कोणतेही पैसा नाही, कोणतेही अधिकार नाही. तर अशी विचित्र अशी दुहेरी शासन पद्धती रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये सुरू केली. तर या दुहेरी शासन व्यवस्थेचे ईस्ट इंडिया कंपनीला कोणते फायदे झाले किंवा या दुहेरी शासन व्यवस्थेचे कोणते गुण होते हे जर आपण एक एक बघितले तर आपल्याला दिसून येते की प्रत्यक्ष शासन करण्याच्या जबाबदारीतून कंपनीची सुटका. इथे आपल्याला प्रत्यक्ष ईस्ट इंडिया कंपनी शासन करताना दिसत नाही. हा एक फार मोठा फायदा कंपनीला झाला. दुसरं भारतीय कर्मचाऱ्यांचा सहभाग प्राप्त झाला. म्हणजे इथे कर वसुलीला कोण जात होते तर भारतीय कर्मचारी, भारतीय दिवाण नेमलेले होते, नायब दिवाण. त्यामुळे जर कर वसुली करिता तुमच्या घरी जर कोणी भारतीय व्यक्ती आला तुमच्या मनामध्ये शंका येणारच नाही. तुम्हाला वाटते यार की नवाबाचा माणूस नवाबाने कर वसुली करत आहे. त्यामुळे सहज भारतीय लोक त्यांना टॅक्स कर देत होते. नेक्स्ट आपल्याला जे फायदा दिसून येतो म्हणजे डच, फ्रेंच या काही परकीय युरोपियन सत्ता होत्या यांचा त्यांना विरोध झाला नाही. आणि याच कारणामुळे खऱ्या अर्थाने रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था लागू केलेली होती. डच, फ्रेंच सारख्या परकीय युरोपियन सत्तांच्या डोळ्यामध्ये धुळीफेक करण्याच्या उद्देशाने रॉबर्ट क्लाइव्हने ही दुहेरी शासन व्यवस्था लागू केली आणि त्यामुळेच तो त्यामध्ये यशस्वी झाला आणि या परकीय सत्तांनी ईस्ट इंडिया कंपनीला विरोध केला नाही. नेक्स्ट जो फायदा झाला तो म्हणजे बंगालचा शासक नवाब असल्याने कंपनीला फारसा अंतर्गत विरोध झाला नाही. मी आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे बंगालच्या जनतेनेही सुद्धा कोणताही विरोध केला नाही. कारण बंगालच्या जनतेला वाटत होते की नवाब कर वसुली करतोय, आपल्यावर शासन नवाबच करतोय, ईस्ट इंडिया कंपनी नाही. त्यामुळे अंतर्गत असा कोणताही विरोध झाला नाही. नेक्स्ट फायदा तो म्हणजे आता बंगाल प्रांतावर ईस्ट इंडिया कंपनीची पकड मजबूत झाली आणि मोठ्या प्रमाणात पैसा कर वसुली ईस्ट इंडिया कंपनी सहज करू शकली कोणत्याही विरोधाशिवाय. कोणीही त्यांना विरोध केला नाही. नेक्स्ट जो फायदा झाला तो म्हणजे बंगालचे दिवाणी हक्क मिळाल्याने कंपनीच्या खजिन्यात प्रचंड पैसा जमा होऊ लागला. आपण बघितलं आता की बंगाल हा एक समृद्ध प्रदेश होता आणि अशा या समृद्ध प्रदेशामधून जर कर वसुली आता ईस्ट इंडिया कंपनी करू लागली आपल्या दिवाणामार्फत, एजंट मार्फत, नवाबाच्या लोकांना दाखवासाठी नवाबाचे लोक आहे असे म्हणून, तर यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या खजिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ लागला. कंपनी दिवसेंदिवस गैरवृत्त श्रीमंत झाली, त्यांना फार मोठा फायदा झाला. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदे झाले दिसून येतात. पण दुसरीकडे आपण जर याचं तोटे बघितले किंवा दोष बघितले तर आपल्याला काय दिसून येते तर यामध्ये पहिला दोष जो दिसून येतो तो म्हणजे अधिकार एकाचा मात्र जबाबदारी दुसऱ्या. अधिकार कंपनीचा मात्र
जबाबदारी नावाकडे, अशी ही विचित्र स्थिती आपल्याला बंगालमध्ये निर्माण झाल्याची दिसली. या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की अधिकार कमिशनर कंपनीचा आहे, मात्र जबाबदारी कोणावर सोपली गेली? नवाबाकडे. त्यामुळे नवाब काही करू शकत नाही, तो कोणती जबाबदारी स्वीकारू शकत नाही, जनतेच्या कोणत्याही समस्या सोडवू शकत नाही, ती जबाबदारी त्याच्यावर दिली. आणि इकडे आर्थिक लाभ, कर वसुली, चारा वसुली हे संपूर्ण अधिकार हे कंपनीकडे आले. पूर्ण अधिकारच कंपनीच्या हातात एकत्रित झालेले आपल्याला दिसून येते. नेक्स्ट जो यामध्ये दोष दिसतो तो म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा खाजगी व्यापार वाढून त्यांचे खिसे चांगलेच गरम झाले. इथे आपल्याला दिसून येते की ईस्ट इंडिया कंपनीचे जे कर्मचारी होते हे आपला खाजगी व्यापार सुद्धा करीत होते आणि या खाजगी व्यापारातून सुद्धा या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ प्राप्त झाला. त्यामुळे इथले कर्मचारीही मोठ्या प्रमाणात गर्भ श्रीमंत होताना आपल्याला दिसून येते. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाल्याचा आपल्याला दिसून येतो. मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर भारतीय म्हणजे खास करून बंगालची जनता मात्र आपल्याला दरिद्री आणि दिवसेंदिवस गरीब होताना दिसून येत आहे. इसवी सन 1770च्या सुमारास बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये मात्र बंगाल जनतेच्या कोणीही वाली नव्हता. कारण बंगालची जनता नवाबाकडे गेली असता नवाब हा ईस्ट इंडिया कंपनीकडे बोट दाखवायचा, ईस्ट इंडिया कंपनीकडे गेले असता ईस्ट इंडिया कंपनी नवाबाकडे बोट दाखवायचा. म्हणजे कोणीच जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हते. आणि यशा या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे बंगाली जनतेचे आपल्याला मोठ्या प्रमाणात बेहाल झालेले दिसून येते. आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या बंगाली जनतेविषयी कोणती आपुलकी होती नाही. त्यामुळे त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आपल्याला पुन्हा एकदा आढळले. दुसरं असं की शेतकऱ्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊ लागले. त्यांच्या शेतातून पीक किंवा उत्पन्न निघालं नाही तरी सुद्धा त्यांच्याकडून जोर जबरदस्तीने सारा वसूल केला जात होता. यामुळे इथला शेतकरी हवालदिल बनला. आणि नेक्स्ट जो दोष आपल्याला दिसून येतो तो म्हणजे समृद्ध असा बंगालपर्यंत दरिद्री बनला. बंगालमध्ये जो व्यापार भरभराटीला आलेला होता तो व्यापार ठप्प होऊन बंगालचे जनजीवन उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसून येते. थोडक्यात सांगायचं काय तर या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे बंगालचं फार मोठं नुकसान झालं. बंगाली जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. बंगाली जनतेचा कोणीही वाली उरला नाही. इथे वास्तविक शासक कंपनी आणि आपल्याला दिसून येते. आणि अशा या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे बंगाली जनता भरडलेली आपल्याला दिसून येते. अशा या दुहेरी शासन व्यवस्थेला इसवी सन 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगने त्याला संपुटात आणलं की वॉरन हेस्टिंगने बंद केली. थोडक्यात या दुहेरी शासन व्यवस्था लागू करणाऱ्या रॉबर्ट क्लाइव्ह इसवी सन 1767 मध्ये निवृत्त झाला. आणि निवृत्त होऊन तो ज्यावेळी इंग्लंडमध्ये परत गेला तेव्हा तेथील जनतेने तेथील पत्रकारांनी
त्याचं जोरदार स्वागत केलं, त्याच्यावर स्तुती सुमने उधळली की भारतामध्ये जे ब्रिटिश सत्तेची स्थापना जे केली ती रॉबर्ट क्लाइव्हने केली. ब्रिटिश सत्तेचा संस्थापक म्हणून इंग्लंडमध्ये त्याचं जोरदार स्वागत झालं. परंतु हळूहळू भारतामध्ये कशा प्रकारे रॉबर्ट क्लाइव्हने भ्रष्टाचार केला तो उघड होऊ लागला आणि एडमंड बर्ग सारख्यांनी संसदेमध्ये रॉबर्ट क्लाइव्हवर जोरदार टीका केली सुरू केली. इतकंच नव्हे तर त्यांनी यावेळी पूर्ण पुरावे सहित कशा प्रकारे बंगालमधून रॉबर्ट क्लाइव्हने पैसा जमवला, किती जमवला, मोठ्या प्रमाणात संपत्ती त्याची उघड केली. त्यामुळे शेवटी खचून जाऊन 2 नोव्हेंबर 1774 ला आपल्याला रॉबर्ट क्लाइव्हने आत्महत्या केलेली दिसली. म्हणजे ज्या रॉबर्ट क्लाइव्हने भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना केली त्याच रॉबर्ट क्लाइव्हला शेवटी आत्महत्या करावी लागली हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर या रॉबर्ट क्लाइव्ह विषयी केन होप असा म्हणतो की तो कशालाही घाबरत नव्हता आणि कोणत्याही बाबतीत त्याचा निर्णय कमी पडत नसे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी केन होप यांनी रॉबर्ट क्लाइव्हच्या कार्याची स्तुती केली दिसून येते. तर इंग्लंडचा पंतप्रधान विल्यम पिट म्हणतो की रॉबर्ट क्लाइव्ह हा फ्रेडरिक दी ग्रेट प्रमाणे महान देशभक्त, राजकारणी आणि मुत्सद्दी होता. तर इंग्लंडच्या पंतप्रधानांनीही आपल्याला रॉबर्ट क्लाइव्हचे गुणगान गायले दिसून येते. तर पी रॉबर्ट्स म्हणतो की त्यांच्या शब्दात, त्यांच्या कार्यात, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब पडलेले आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांनी जे कार्य केलं या त्यांच्या कार्यामध्येच रॉबर्ट क्लाइव्हचं आपल्याला व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब दिसून येते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तर रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था का राबवली, तर ती एक काळाची गरज होती आणि या दुहेरी शासन व्यवस्थेमुळेच ईस्ट इंडिया कंपनीला नवाबावर आपले नियंत्रण ठेवता आले हे आपल्याला दिसता येत नाही. या दुहेरी शासन व्यवस्थेचे गुणदेश काही असो, परंतु भारताच्या इतिहासामध्ये क्लाइव्हचे स्थान इंग्रजी सत्तेचा संस्थापक या नात्याने अत्यंत महत्वाचे आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने आपल्याला राबवलेली दिसून येते. तर या दुहेरी शासन व्यवस्थेबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर मला प्रश्न विचारू शकता. याविषयी तुम्हाला जर अधिक माहिती बघायची असेल तर आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये भारताचा इतिहास नावाचं माझं पुस्तक आहे. त्यासोबतच या ठिकाणी नीसी दीक्षित यांचं सुद्धा एक भारताचा इतिहास नावाचं पुस्तक आहे. धनंजय आचार्य यांचंही पुस्तक आहे. विभा आठवले यांचं एक पुस्तक आहे. तर यापैकी कोणत्याही पुस्तकाची तुम्ही ही माहिती बघू शकता आणि यापासून आपण तुम्हाला अधिक माहिती प्राप्त होऊ शकते. तर आजच्या या क्लासमध्ये आपण काय काय बघितलं एकदा रिमाइंड करूया. तर दुहेरी शासन व्यवस्था कधी लागू झाली, कोणी लागू केली, दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय आणि दुहेरी शासन व्यवस्थेचे कोणते गुण होते, दुहेरी शासन व्यवस्थेचे मध्ये कोणते दोष दिसून येतात आणि या दुहेरी शासन व्यवस्थेचं जर आपण मूल्यमापन केलं
तर आपल्याला काय दिसून येते, तर दुहेरी शासन व्यवस्था ही काळाची गरज होती. बंगालमधील नवाबावर नियंत्रण ठेवण्याकरिता रॉबर्ट क्लाईव्हला ही दुहेरी शासन व्यवस्था लागू करावी लागली. त्यासोबतच स्पेन, डच, पोर्तुगीज, मराठी यासारख्या सत्तांना त्या सत्तांचा आपल्यावर विरोध होऊ नये, या सत्तांना असं वाटू नये की इथे ईस्ट इंडिया कंपनी राज्य करीत आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये धुळीफेक करण्याच्या उद्देशाने रॉबर्ट क्लाईव्हने आपल्याला दिसून येते की ही दुहेरी शासन व्यवस्था बंगालमध्ये लागू केली. धन्यवाद. थँक्यू.